हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्लॉगही असणार आहे रेसिपी व्लॉग. आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्हं. ते म्हणजे समर सीझनसाठी बेस्ट आणि तुम्हाला माहितीच आहे उकाडा अजूनही संपलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला इटर्नली थोडं थंड व्हायची खूप गरज आहे. त्यामुळे आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्हं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे मँगो आहेत आणि हे रॉ मँगो आहेत, म्हणजेच ॲज अ कच्चे मँगो आहेत. ते आपण बॉईल करून घेतलेले आहेत. कुकरला लावू शकता किंवा तुम्ही एक टोप असेल त्यामध्येही बॉईल करू शकता. तर हे असे बॉईल करून झाल्यानंतर त्यांची सालं जी काढून आपल्याला बाजूला टाकायची आहेत आणि आतला जो गर आहे, जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि त्याच वेळेस आपल्याला चेकही करायचं आहे की मँगो खराब आहे की नाही. मी हँड ग्लोव्ज मस्त घालून घेतलेले आहेत आणि आम्ही इकडे कैरीचं पन्हं बनवत आहोत. आता आमच्याकडे ॲज अ कैरीचं पन्हं का बनवत आहेत, कारण मी शॉर्ट्स किंवा ॲज अ ज्यूस त्याचा गेस्टना देतो, त्यामुळे आम्ही कैरीचं पन्हं बनवत आहोत. आणि हे सीझनल आहे. हे ऑल टाईम असं अवेलेबल नसतं. सीझनल जेव्हा मेन्यू असतो तेव्हाच आमच्याकडे अवेलेबल असतं. आणि हा असा सगळा पल्प मी काढून घेत आहे नीट. आणि मँगो हे खूपच छान होते. आणि आमच्या सरांचं बदलापूरला फार्म हाऊस आहे, तर तिकडचे हे मँगो आहेत आणि तेही एकदम मस्त आणि खूप छान असे मँगो होते. आणि त्याचा हा पल्प मी असा काढून घेतलेला आहे आणि केवढा पल्प बघू शकता. पण वेस्टेज तुम्ही बघू शकता किती झालेलं आहे. म्हणजे त्याची कोय जी आतमधली असते, त्यानंतर त्याची सालं, असं सगळं वेस्टेज भरपूर असं झालेलं आहे. आणि त्यातला हा एवढा पल्प आपल्याला भेटलेला आहे. साधारण 3-4 किलो तरी मँगो असतील. या सर्व मँगोचं असं उकडवून आम्ही पल्प काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. आता काही जण काय करतात, हा पल्प काढल्यानंतर तो शुगर सिरपमध्ये, म्हणजे साखरेचा जो पाक असतो त्यामध्ये उकळवलं जातं. पण आम्ही हे वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत, थोडं शॉर्टकट पद्धतीने बनवत आहोत आणि याही पद्धतीने बनवलं जातं. पण तुम्ही मला नक्की सांगा की तुमच्याकडे कोणत्या प्रकारे पन्हं बनवलं जातं, ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे तुम्ही बघू शकता, असं मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आम्ही. आता यामध्ये आपण सर्व काही जे जिन्नस आपल्याला टाकायचे आहेत, जे पदार्थ टाकायचे आहेत, ते यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती टेम्प्टिंग दिसत आहे. आणि ॲज अ कैरी कोणाला आवडत नाही आणि मुलींना स्पेशली खूपच आवडते. त्यानंतर हे आम्ही शुगर सिरप आमच्याकडे रेडी असतं, तर ते आम्ही यामध्ये टाकलेलं आहे. आता ते चांगल्या प्रकारे आम्ही मिक्स करून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आमचे शेफ आहेत, तर ते मदतीला आहेत आणि तेच बनवत आहेत ही रेसिपी. मी मदतीला आहे, सॉरी, थोडं चुकलं माझं. मी त्यांच्या मदतीला आहे आणि मी थोडा व्हिडिओही शूट केलेला आहे की हे कसं बनवतो आम्ही. त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी जिरा पावडर आणि काळं मीठ, जे सर्वात महत्त्वाचं आहे अशा सगळ्या रेसिपीमध्ये. आता मागच्या व्हिडिओमध्येही तुम्ही बघितलं असेल, जी आपली कोकम सरबतची रेसिपी होती, त्यामध्येही आम्ही काळं मीठ टाकलं होतं. आणि ही आहे सोफ पावडर, म्हणजेच बडीशोप पावडर, जी बाहेर रेडीमेडही भेटते किंवा आपण घरीही बनवू शकतो. तर ती टाकलेली आहे यामध्ये. आणि आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आणि ही रेसिपी इन्स्टंट अशी आहे. ऑथेंटिक जी पारंपरिक रेसिपी आहे ती वेगळी आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ते उकळवलं जातं किंवा गूळ टाकला जातो त्याच्यामध्ये. पण हे आम्ही इन्स्टंट बनवायचं, त्यासाठी आम्ही असं बनवलेलं आहे. यामध्ये थोडीशी ग्रीन चिलीही टाकलेली आहे, थोडी टेस्टसाठी आणि टँगी अँड थोडं स्पायसी. खूप मस्त लागतं टेस्टला, म्हणून यामध्ये आम्ही थोडी मिरची टाकलेली आहे. आता हे आम्ही सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. हे मिक्सर म्हणजे ॲज अ बुलेट मिक्सर आहे, तो असं जार टाईप मोठा मिक्सर आहे. तर यामध्ये खूप सारे जे पदार्थ आहेत ते एकदम बारीक होऊन जातात. आता हे तुम्ही बघू शकता किती रफ दिसत आहे आणि हे प्रॉपरली मिक्स झालेलं नाही आहे, जरी आम्ही ते मिक्स करून घेतलं तरी हाताने. तर हे बघू शकता, अशा प्रकारे बारीक अशी 3 पेस्ट रेडी झालेली आहे. एकदम सगळं प्रॉपर मिक्स होणार आहे यामध्ये. तर त्यासाठी आम्ही या मिक्सरमध्ये हे टाकलेलं आहे सर्व मिश्रण. आणि हे 2 मिनिटं आम्ही चांगलं फिरवून घेणार आहोत, म्हणजे ते एकदम बारीक होईल आणि छान पेस्ट होईल त्याची, एकदम स्मूथ. बघू शकता किती स्मूथ दिसत आहे, एकदम फाईन पेस्ट आहे. तर असं आपण सगळं करून घेणार आहोत. आणि ही रेसिपी अशी एक असतं ना, सगळ्यांच्या मेमरीज असतात लहानपणीच्या या रेसिपींबरोबरच्या. जसं कोकम सरबत झालं, ॲज अ पन्हं झालं. एकदम नॉस्टॅल्जिया असतो आपल्याला, की लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या होतात. आणि हे आपलं पन्हं इकडे रेडी झालेलं आहे. आता यामध्ये आपण मिंट आणि थोडं स्प्राईट टाकूनही एन्जॉय करू शकतो. पण जसं मी म्हटलं, पारंपरिक आपण बनवतोय, तर यामध्ये थंडगार पाणी टाकलं जातं या मिश्रणामध्ये. तर ही अशी आम्ही रिंग बनवून घेत आहोत. हे शेफ रिंग बनवत आहेत, म्हणजे थोडं डेकोरेटिव्ह वाटेल त्यासाठी ही रिंग लावलेली आहे, जी मॉकटेल्समध्ये लावली जाते, स्पेशली तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर असं मस्त लिंबू लावून, थोडंसं मिंट टाकून आणि पाणी टाकून या मिश्रणामध्ये असं चांगलं सर्व्ह केलेलं आहे.
सो रेडी आहे आपलं कैरीचं पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असेच व्लॉग बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.